जय भीम मित्रांनो, महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांची मूळ शिकवण ज्या भाषेमध्ये आपल्याला उपलब्ध आहे ती भाषा म्हणजे पाली भाषा होय. आपण आपले विधी करत असताना ज्या पाली भाषेमध्ये आपण विधी म्हणतो त्या विधी म्हणत असताना बुद्धं शरणं गच्छामि असं म्हणणं अपेक्षित असताना बुद्धं शरणं गच्छामि असं म्हणतो. म्हणजे याचा मूळ अर्थ जो आहे तोच बदलून जातो. म्हणजे मी बुद्धाच्या शिकवणुकीला, बुद्धाला मी अनुसरतो, माझ्या स्वतःच्या बुद्धीला मी अनुसरतो असं म्हणायच्याऐवजी बुद्धानं जसं काही आपल्याला माझ्या शरणात तुम्ही यावं असं सांगितलेलं आहे असं म्हणतो. म्हणजे आपण मी बुद्धाला शरण जातो असं म्हणतो, जे की अपेक्षित असं आहे की मी बुद्धाला आणि बुद्धाच्या शिकवणुकीला अनुसरतो असं असेल. पण आपण आता मूळ विषयाकडे वळताना हे लक्षात येतं की पाली भाषा शिकणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट या सेंटरच्या माध्यमातून सर्टिफिकेट कोर्स इन पाली लँग्वेज हा एक अतिशय यशस्वी प्रयोग ओव्हरऑल आंबेडकरी चळवळीला, तथागतांच्या शिकवणुकीला जर पुढं न्यायचं असेल तर पाली भाषा कशा पद्धतीनं लोकांमध्ये रुजवली पाहिजे याचा एक यशस्वी प्रयोग शिवाजी विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट यांच्यामार्फत झालेला आहे. म्हणून वेगवेगळे कोर्सेस या सेंटरमध्ये चालतच असतात. पण पाली भाषेचा कोर्स इथं जो सुरू झालेला आहे, पाली भाषा टिकली पाहिजे, पाली भाषा वाढली पाहिजे, किंवा काही वेगवेगळ्या माध्यमातून आपण जे बोलत असतो त्याला खऱ्या अर्थाने व्यवहारामध्ये जर उतरवायचं असेल तर त्याला एका शैक्षणिक प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला आणणं गरजेचं असतं. म्हणून आपण या चॅनलवरतीच पाठीमागच्या वेळेला लोकांना आवाहन केलं आणि आपण 11 ॲडमिशनवरून 60 ॲडमिशनपर्यंत झेप घेऊ शकलो होतो. म्हणून ज्या ज्या व्यक्तींनी त्यावेळेला जी ॲडमिशन्स घेतलेले आहेत आणि ते यशस्वीरित्या कोर्स पूर्ण केलेले आहेत त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि हा व्हिडिओ देखील आपण पाली भाषेच्या ॲडमिशन्स होण्यासाठी इतका व्हायरल करावा की ॲडमिशन्स ही झाली पाहिजेत. कारण पाली भाषा ही टिकली पाहिजे हे आपण रस्त्यावरती म्हणणं हा एक महत्त्वाचा भाग असतो, परंतु तो ॲकॅडमिक प्लॅटफॉर्मवरती आणणं हा देखील तितकाच महत्त्वाचा असतो. तर आपण मित्रांनो हा कोर्स कसा चालतो ह्याच्यावरती आपण थोडासा फोकस टाकूया. हा कोर्स रविवारी फुल डे चालतो, जेणेकरून नोकरदार शिक्षक असतील, अजून काही प्रशासनामध्ये काम करणारे लोक असतील, प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणारे लोक असतील, या सर्व लोकांना संडेला सुट्टी असते. संडेच्या दिवशी आपण पूर्ण दिवस हा कोर्स शिकू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ऑफिशियली इतर कुठल्याही कोर्सला ॲडमिशन घेतलेला असाल तरीसुद्धा तुम्हाला इथं प्रवेश घेता येतो. हा 6 महिन्याचा कोर्स आहे आणि दर रविवारी कोर्स जो होतो तो फुल डे चालतो. इथं शिकवायला येणारी तज्ज्ञ फॅकल्टीसुद्धा आहे. म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये शिकवणारे पाली डिपार्टमेंटचे परमनंट फॅकल्टी असणारे रितेश ओवाळ सर या कोर्सला शिकवायला येतात पुण्यावरून. मित्रांनो, जी व्यक्ती पुण्यावरून आपल्यासाठी खास शिकवायला येते त्यांची तळमळ आहे की शिवाजी विद्यापीठामध्ये चालू असलेल्या या पाली भाषेच्या उपक्रमाला आपण पुढे नेलं पाहिजे. तर आमची देखील तीच धारणा आहे. म्हणून सांगतो मित्रांनो की या 6 महिन्याच्या कोर्सला आपण देखील प्रवेश घ्यावा. याच्यासाठी काय पात्रता लागते तर तुम्ही 10वी पास असणं इतकंच अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 60 जागा या कोर्सला आहेत. कुठल्याही प्रकारची मायग्रेशन सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट इथं तुम्हाला मूळ स्वरूपात जमा करायची गरज नाही. या कोर्सची फी जर पाहिली तर निव्वळ 1250 रुपये मात्र फी आकारली जाते. शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट या कॅम्पसमध्ये आपण हा कोर्स फुल टाईम म्हणण्यापेक्षा पूर्ण रविवारचा जो पूर्ण वेळ आहे आपला तो आपण इथं देऊन हा कोर्स शिकू शकता. मित्रांनो, संपर्कासाठी मी इथं खाली स्क्रीनशॉट देत आहे. ठिकाणी आपण फोन करू शकता शिवाजी विद्यापीठातल्याच या सेंटरला. दुसरी गोष्ट म्हणजे
एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असणार आहे. त्या लिंकवरती आपण जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपलं शिवाजी विद्यापीठाच्या पोर्टलवरती करणार आहोत. इथे न्यू स्टुडंट रजिस्ट्रेशन आपण करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्या नावाचे डिटेल्स आणि डेट ऑफ बर्थ भरूया. नंतर नेक्स्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला यूजर ID तुमचा जो असेल तोच तुमचा ईमेलच असणार आहे आणि पासवर्ड तुम्ही कन्फर्म करून तुमचा यूजर ID आणि पासवर्ड क्रिएट करणार आहात. तर मित्रांनो, पाली भाषा टिकली पाहिजे हा जर तुमचा मनापासूनचा प्रयत्न यशस्वी व्हावा असं जर वाटत असेल तर पाठीमागच्या बॅचप्रमाणेच या बॅचला देखील आपण घवघवीत यश प्राप्त करून द्याल ॲडमिशन्स करून, इतकी एक माफक अपेक्षा मी इथं व्यक्त करतो. मित्रांनो, द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती जर आपण पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं, त्याला कृपा करून प्रेस करावं. बेल आयकॉन ऑलला जर सेट करून ठेवाल तर या चॅनलवरती चळवळीला पोषक असणारे सर्व व्हिडिओ जेव्हा प्रकाशित होतील ते नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला दिसायला मदत होईल. थांबतो मित्रांनो. जय भीम, जय बौद्ध राष्ट्र.